नमस्कार, हितगुज ह्या आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते। या कार्यक्रमात आपण विविध विकारांविषयी, त्यांच्या लक्षणांविषयी, कारणांविषयी आणि उपचार पद्धतींविषयी जाणून घेत असतो आणि त्यानंतर उपचारानंतर क्वालिटी ऑफ लाईफ रुग्णाचं कसं होतं याबद्दल आपल्याला तज्ञ अधिक माहिती देत असतात। आज आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत। आजचा आपला विषय आहे आधुनिक दंतशास्त्राचे पेशंटला होणारे फायदे आणि याविषयी आपल्याला अधिक मार्गदर्शन करणार आहेत या विषयातील तज्ञ डॉक्टर उदय ताम्हणकर। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर उदय ताम्हणकर यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार डॉक्टर उदय ताम्हणकर यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर उदय ताम्हणकर गेल्या 37 वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। सिरामको ह्या डेंटल क्लिनिकमध्ये ते आपली रुग्णसेवा बजावतात। सिरामको हे भारतातलं सर्वात मोठं डेंटल क्लिनिक आहे। या क्लिनिकचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या ठिकाणी असलेली अत्याधुनिक उपचार पद्धती, लेझर मशीन, अल्ट्रासोनिक मशीन, इंट्राओरल स्कॅनर, इंट्राओरल कॅमेरा, झिरकोनियाच्या सहाय्याने एका तासात कॅप बनवणारं सेरिक मशीन, सिरॅमिकच्या कॅप बनवणाऱ्या फर्नेस, फुल माउथ एक्स-रे, इम्प्लांटसाठी लागणारे CBCT स्कॅनिंग मशीन, हॅपी गॅस मशीन, पेनलेस इंजेक्शन्स, त्याचबरोबर आधुनिक टेक्नॉलॉजी इथे उपलब्ध आहे। गेल्याच महिन्यामध्ये इंडियन डेंटल असोसिएशनतर्फे अकॅडमिक एक्सलन्स इन डेंटिस्ट्री या पुरस्कारानं डॉक्टर नितीन बर्वे ह्या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर कोविड काळामध्ये 12 तास आपली रुग्णसेवा बजावल्याबद्दल आणि रुग्णांची काळजी घेतल्याबद्दल टाइम्स अपलोडने त्यांना कोरोना वॉरियर हा पुरस्कार देऊन सन्मानित केलाय। चला तर आज आपण एकूणच ह्या डेंटल क्लिनिकबद्दल आणि ह्या डेंटल क्लिनिकच्या आधुनिक उपचार पद्धतींबद्दल पेशंटला नेमके काय फायदे होतात याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या डॉक्टरांकडून लगेचच। डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत। आज आपण डेंटल क्षेत्रामध्ये काय काय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत आणि त्याचे नेमके पेशंटला काय फायदे होतात याबद्दल जाणून घेणार आहोत। तेव्हा सगळ्यात पहिला प्रश्न मला तुम्हाला हाच विचारायचा आहे, ही नवीन टेक्नॉलॉजी आज आलेली आहे त्याचा नेमका पेशंटला कशा पद्धतीने फायदा होतो आणि त्याचबरोबर आपल्या घराजवळ हे डेंटल जे ॲडव्हान्स टेक्निक्स आहे ते उपलब्ध आहे की नाही हे त्या पेशंटने कसं ओळखायचं याबद्दल काय मार्गदर्शन कराल? तुम्ही आता म्हणाला ते खरं आहे की नॉर्मली आपण डेंटिस्ट किंवा दाताचा डॉक्टर किंवा सर्व डॉक्टर कसे शोधतो तर हे घराच्या जवळ आहे की नाही हे बघतो किंवा कोणीतरी रेफरन्स सांगितला म्हणजे काका मामा जाऊन आला ह्याच्यावर आपण ठरवतो। पण ह्याचा गॅरंटी नाही की ते डॉक्टर चांगले असतीलच। मग हे कसं समजायचं? तर हल्ली अजून एक सोपा मार्ग झाला आहे जे आपण सर्व करतो, गुगलवर जातो, सर्च मारतो आणि मग त्याचा बघतो। मला तुम्हाला त्याहून महत्त्वाची गोष्ट काय सांगायची आहे, त्या डॉक्टरांकडे तेवढी टेक्नॉलॉजी आहे की नाही हे महत्त्वाचं आहे। आता टेक्नॉलॉजीचा फायदा कोणाला होतो? सर्वात जास्त फायदा पेशंटला होतो आणि डॉक्टरांना आम्हाला होतोच फायदा, पण पेशंटला त्याचा असा फायदा होतो की ते केल्यामुळे त्यांना नवीन नवीन गोष्टींनी त्रास कमी होतो, सिटिंग्स कमी लागतात। त्यामुळे टेक्नॉलॉजीचा खूप फायदा आहे। म्हणजे पूर्वी आम्ही जर असं म्हणूया की आम्ही बैलगाडीतनं जात होतो, त्या टेक्नॉलॉजीमुळे आम्ही एकदम जम्बो जेट किंवा आपण असं म्हणून आम्ही रॉकेटने जायला लागलो। तर आता वेगवेगळी क्षेत्र आहेत, म्हणजे तुम्ही मला विचाराल तर ह्याच्यावर मी तासनतास बोलू शकेन की या टेक्नॉलॉजी नवीन काय आहे आणि ती कशी आहे ती। सगळ्यात पहिलं आपण घेऊ की आता डॉक्टरांकडे टेक्नॉलॉजी आहे की नाही बघणं। मग त्याच्यामध्ये नवीन काय गोष्टी असतात, फुल माउथ एक्स-रे असतो की ज्याच्यामध्ये आज पेशंट येतो की उजव्या साईडचा मला दात दुखतोय आणि आम्ही पूर्ण ह्याचा एक्स-रे काढला की डावीकडचे पण दात खराब आहेत हे लक्षात येतं। आता जर आपण छोट्याशा डॉक्टरकडे कुठे गेलो आणि त्यांच्याकडे पूर्ण एक्स-रेची सोय नसेल तर ही कळणारच नाही की बाजूचे पण दात खराब आहेत ते। आणि तुम्हाला माहिती आहे की स्टिच इन टाईम सेव्ज 9 किंवा छोटीशी कीड असताना जर आपण त्यात फिलिंग केलं तर ते स्वस्तात होतं। जर ती कॅव्हिटी जास्त डीप गेली तर रूट कॅनल करायला लागतं, कॅप करायला लागतं, खर्च वाढतो। त्यामुळे जर डॉक्टरांकडे टेक्नॉलॉजी असेल तर तो रोग पटकन पकडला जातो आणि लवकर जेवढी ट्रीटमेंट करू तेवढा त्याचा पेशंटचा फायदा होतो। अगदी। आता डॉक्टर तुम्ही म्हणालात तसं की पेशंटचा नेमका कुठे फायदा होतो, तर ह्या अशा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून नक्कीच फायदा होतो। पण मग लहान मुलांच्या बाबतीत आपण बोलायचं झालं तर लहान मुलांचे आज बघितलं तर डेंटल समस्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे। त्यामागची वेगवेगळी कारणं देखील आपल्याला पाहायला मिळतात। मग लहान मुलांना ह्या टेक्नॉलॉजीचा कसा फायदा होऊ शकतो त्याविषयी काय सांगाल? या लहान मुलांचे ना मॅडम मी 2 प्रकार करतो, एक म्हणजे अगदी छोटी मुलं आणि एक मोठी मुलं। तर मोठी मुलं म्हणजे ज्यांचे दात पुढे असतात, दात वेडेवाकडे असतात, दातांमध्ये गॅप असतात, ह्याला पूर्वी आम्ही ब्रेसेस किंवा तार लावायचो, ज्याला आपण मराठीत तार लावणं म्हणतात। पण या ट्रीटमेंटमध्ये प्रॉब्लेम काय होते की दर महिन्यातनं एकदा जायला लागायचं। त्यामुळे जी मुलं 18 ते 22 या वयातली आहेत किंवा NRI मुलं आहेत
किंवा ती शिकण्यासाठी बँगलोर पुण्याला गेली आहेत, तर त्यांना मग आपल्याकडे ट्रीटमेंटला कसं येणार ते, त्यामुळे त्यांची ट्रीटमेंट व्हायची नाही. दुसरी गोष्ट, या तारा आहेत ना, त्या दिसायला खूप छान दिसत नाहीत. म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल तर पूर्वी एक जस्सी जैसी नावाची सिरियल होती, त्या मुलीला विद्रूप करण्यासाठी तिला तार लावली होती. म्हणजे तार लावली की ती वाईट दिसते, त्यामुळे मुलांना ती तार लावून वाईट दिसतं म्हणून काही काही मुलं तयार व्हायचे नाहीत आणि भीती वाटायची. तर हा सगळा जो प्रकार होता तो जाऊन आता अलायनर्स नावाचा जो प्रकार आलाय की प्लास्टिकचे ट्रे असतात. आम्ही काय करतो, पेशंटचं तोंडात माप घेत नाही, एक स्कॅनर नावाचं मशीन असतं, त्यांनी ते स्कॅन करतो आणि स्कॅन केल्यानंतर त्याची व्हर्च्युअल इमेज बनते आणि त्याच्यावर आमच्याकडे एक सॉफ्टवेअर आहे, त्या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने त्याचे ट्रेस बनवतो, ज्याला अलायनर्स म्हणतो. हे अलायनर्स ट्रान्सपरंट असतात, म्हणजे इव्हन एअर होस्टेसला पण वापरायला त्याची परमिशन असते. म्हणजे किती ट्रान्सपरंट असतं त्याचा विचार करा. याचा फायदा असा असतो, हे अलायनर्स काढण्याचे घालण्याचे असतात, त्यामुळे मुलांना हे खाऊ नका, ते खाऊ नका, पिझ्झा खाऊ नका, हा काही प्रकार नाही. जे काय खायचं ते मस्त एन्जॉय करा, दात घासा आणि परत अलायनर लावा. त्यामुळे दिसायला चांगले असतात, डॉक्टरकडे वारंवार जायला लागत नाही, असे खूप फायदे असतात. फक्त हे पूर्वी खूप महाग होते. म्हणजे अमेरिकेतल्या एका कंपनीने त्याचा शोध लावला होता, त्यामुळे त्यांचे जे त्यांची मक्तेदारी होती आणि मक्तेदारी बरोबर दादागिरी होती की आमचे पूर्ण पैसे द्या तरच आम्ही देऊ. आणि 2-2 लाख रुपये त्यावेळेला त्याची किंमत होती, की जे मिडल क्लास माणसाला सुद्धा परवडायचं नाही, असं थोडा प्रकार होता. आता काय झालं, आम्ही स्वतःच सिरॅमकोमध्ये अलायनर्सचं मशीन घेतलंय, त्यामुळे अलायनर्स खूप चांगले बनतात, स्वस्त बनतात आणि त्याच्यामुळे पेशंटला खूप फायदा होतो. अगदी. आणि मला वाटतं की आत्तापर्यंत खूप लोकांनी तुमच्याकडे येऊन ट्रीटमेंट केलेल्या आहेत आणि त्यांना खूप चांगले असे अनुभव देखील आलेले आहेत. असेच काही अनुभव आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. आपण जाणून घेऊया त्यांचं काय मनोगत आहे ते. पहले मैंने अपने दांतों के लिए ब्रेसेस लगवाए थे, पर उसमें बहुत रिस्ट्रिक्शंस होते थे, आप ये नहीं खा सकते, आप वो नहीं खा सकते. फिर मैं सिरैमको गई, मैं एक एयर होस्टेस हूँ तो मैं ब्रेसेस वापस नहीं लगवा सकती थी. और तो ये इतना ट्रांसपेरेंट है दिखने में कि आपको पता भी नहीं चलेगा कि आपने पहना हुआ है, जैसे मैंने अभी पहना है. तो मैं अपने एक्सपीरियंस के साथ बहुत ही ज़्यादा खुश हूँ एंड आपको भी सजेस्ट करूँगी कि आप सिरैमको जाएं और अपने अलाइनर्स लगवाएं. अजून तुम्हाला एक लहान मुलांच्याच बाबतीत तुम्ही बोलला ते सांगायचं होतं की लहान मुलं खूप घाबरतात, डेंटिस्ट भीती खूप असते आणि त्याच्यामुळे म्हणजे लहान मुलं तर घाबरतातच आणि आम्ही डॉक्टर पण लहान मुलं आली की आम्ही पण घाबरतो. ती लहान मुलं घाबरतात, रडतात. आम्ही फक्त डॉक्टर असल्यामुळे रडत नाही, आम्ही घाबरतो. तर हल्ली जे नवीन प्रकार आलाय त्याला हॅपी गॅस असं म्हणतात. आमच्या क्लिनिकमध्ये आम्ही तो पेशंटला फ्री ठेवलाय. म्हणजे जर तुम्हाला माहित असेल की आपण अॅनेस्थेशिया द्यायला गेलो तर ते चार्ज करतात, दॅट इज करेक्ट ना, 1000 रुपये 2000 रुपये दर तासाला असा चार्ज असतो. पण आम्ही ते फ्री याच्यासाठी ठेवलंय की पालकांना जर त्याचं महत्त्व कळलं नाही आणि त्या मुलाला जर त्यांनी रडवट ट्रीटमेंट करून घेतली तर त्या मुलाचं नुकसान व्हायला नको. म्हणजे तुम्ही या आमच्या क्लिनिकमध्ये, तो मुलाला आम्ही हॅपी गॅस देतो, तो मुलगा झोपल्यासारखा अवस्थेत जातो आणि त्याला काहीही दुखत नाही, काहीही त्रास होत नाही, त्याला डेंटिस्टची भीती वाटत नाही, सगळी ट्रीटमेंट एकाच सेटिंगमध्ये होते. असे भरपूर फायदे होतात. त्यामुळे ह्या हॅपी गॅसचाही खूप फायदा होतो. अजून एक तुम्हाला मला सांगायचं आहे, ॲडव्हान्सच्या बरोबर एक बेसिक ट्रीटमेंट आहे की जी नॉर्मली खूप अशी चर्चेत नसते, त्याला प्रिव्हेंटिव्ह म्हणतात. म्हणजे देवाने आपल्याला जे दात दिलेत ना ते कच्चं अन्न खाण्यासाठी दिलेत. एवढ्या रफनेसची दातावर काही गरज नसते, कारण आपण काय खातो, आपण चपाती, भाजी, भात अशा मऊ वस्तू खातो. त्यामुळे जो च्युईंग सरफेस आहे ना त्याला आम्ही सील करतो, त्याला सीलंट म्हणतात. त्यामुळे तिकडे अन्न अडकत नाही आणि अन्न अडकल्यामुळे दात किडत नाहीत. अजून एक त्याच्यात प्रकार आहे, त्याला फ्लोराईड म्हणतात. ही टेक्नॉलॉजी नवीन नाही आहे, ही बेसिक आहे, पण तरी मला पुन्हा पुन्हा सांगावीशी वाटते, कारण जर आपण आत्तापासून जर प्रिव्हेंटिव्ह केलं तर तुमच्या मुलाला मोठेपणी दाताची ट्रीटमेंट करावी लागणार नाही, पर्यायाने त्याचा फायदा होईल. हा जो प्रकार असतो की ज्याच्यामध्ये फ्लोराईड म्हणतात, त्यात आम्ही काय करतो, त्या दातावर एक प्रकारचं कोटिंग लावतो. जसं आपण सायकलवर किंवा मोटरसायकलला गंजू नये म्हणून अँटीरस लावतो ना, तसं ते कोटिंग असतं आणि हे कोटिंग लावल्यामुळे इनेबल स्ट्रॉंग बनतं आणि दात किडत नाहीत. त्यामुळे एक तर लहानपणीच दात किडत नाहीत याच्यासाठी प्रयत्न करायचे, दॅट इज अ प्रिव्हेंटिव्ह. जर किडले असतील, त्या मुलांना काय रूट कॅनल लागलं तर त्याला हॅपी गॅस देऊन त्याला एकदम कम्फर्टेबल करायचं आणि त्याची ट्रीटमेंट करायची. असं आहे. आत्ताच आपण खरं तर डॉक्टरांकडून ह्या सगळ्या डेंटल क्लिनिकबद्दल जाणून घेतोय, डेंटल ॲडव्हान्स टेक्निक्स काय आहेत त्याबद्दल जाणून घेतोय आणि सिरॅमको डेंटल क्लिनिक बोरिवली इथे ह्या सगळ्या प्रकारच्या डेंटल सुविधा उपलब्ध आहेत आणि अत्याधुनिक पद्धतीने इथे उपचार केले जातात. अगदी लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत या ठिकाणी उपचार उपलब्ध आहेत. आत्तापर्यंत अनेकांनी त्याचा लाभही घेतलेला आहे. अशाच काही खरं तर पेशंटच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आपण जाणून घ्या त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते. हाय, गुड इव्हनिंग. माझं नाव अमित जामसंडेकर आहे.
बोरिवली पश्चिममध्ये राहतो मी. डॉक्टर उदय ताम्हणकर ज्यांचं सिरामको क्लिनिक आहे तिकडे खूप वर्षापासून मी, माझी आई, माझे बाबा यायचे. हा खूप जवळचा मित्र आहे माझा, खलील याचं नाव आहे. ह्याच्या मुलाला दाताचा प्रॉब्लेम आहे काही वर्षापासून. मुलगा खूप घाबरत होता की काय होईल काय होईल. शेवटी मी त्याला कॉन्फिडन्स दिला माझ्या मित्राला की डॉक्टर ताम्हणकर हे खूप चांगले डॉक्टर आहेत, प्रसिद्ध डॉक्टर आहेत. त्यांची जी ट्रीटमेंट आहे खूप सिस्टमॅटिक आहे. जे काही ते तुला सांगतील ते आपण नीटपणे ऐकून घेऊया आणि मग विचार करूया. 2 दिवसाअगोदर आम्ही आलो इथे. ट्रीटमेंट त्यांनी आम्हाला पद्धतशीर सांगितली कसं काय आहे. खूप कॉन्फिडन्स दिला मुलाला, खूप घाबरला होता. आज त्याची फर्स्ट सिटिंग झाली. 4 दातांची फिलिंग केली आहे आणि 1 टूथ एक्स्ट्रॅक्शन केलं आहे. ह्याच्या पुढे अजून 2 सिटिंग्स आहेत. या मुलाला एवढा कॉन्फिडन्स आला आहे, बिलीव्ह करा मला, अजिबात रडला नाही. एवढं नीट कॉपरेट केलं या मुलांनी ना. माझे स्पेशल थँक्स डॉक्टर ताम्हणकर यांना. हा मुलगा बाहेर निघताना बोलला की डॉक्टर खूप चांगले आहेत. थँक्यू व्हेरी मच. डॉक्टर, आत्ताच आपण खरं तर काही प्रतिक्रिया बघितल्या आणि ह्या प्रतिक्रिया बघितल्यानंतर नक्कीच आत्ता जे प्रेक्षक बघत असतील आणि त्यांना देखील काही डेंटल ट्रीटमेंट करून घ्यायची असेल ते नक्कीच तुमच्याकडे येतील. आणि अर्थातच तुम्हाला या क्लिनिकमध्ये येऊन काही ट्रीटमेंट करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेकनंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हितगुजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेकनंतर हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण जाणून घेणार आहोत दंतशास्त्राचे पेशंटला होणारे फायदे. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतात या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर उदय ताम्हणकर. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण लहान मुलांच्या एकूणच काय काय ट्रीटमेंट्स आहेत याबद्दल जाणून घेतलं. मात्र जे 60 वर्षांवरती व्यक्ती असतील त्यांच्यासाठी आपल्याकडे काय ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत, त्यांना त्याचा काय नेमका फायदा होतो त्याविषयी काय सांगाल? काय होतं, जसं वय वाढत जातं तसे हळूहळू दात हलायला लागतात, काढायला लागतात. आणि मग त्याच्यानंतर आपल्याकडे कसं होतं, लोक दात रिप्लेस नाही करत. म्हणजे आता एखादी फॅक्टरी आहे, त्याच्यात समजा असं लक्षात द्या की 32 लोक काम करतात, म्हणजे 32 दात. त्यातले पुढचे जे दात आहेत ना 12-13 हे प्रोडक्शन करत नाहीत, ते फक्त सिक्युरिटी आहेत. त्यामुळे ह्याचा काही जेवायला आपल्याला उपयोग नसतो. मग उरले काय, ते इकडे 4 आणि इकडे 4 असे 8 जोड्या. त्यातला एखादा जरी दात गेला तर एक दात जात नाही, ती जोडी जाते. त्यामुळे लोक काय करतात, दात काढल्यानंतर ते रिप्लेस करत नाहीत. आणि न रिप्लेस केल्यामुळे दात सरकतात, दातांमध्ये गॅप वाढतात, त्यामुळे अन्न अडकायला लागतं आणि प्रॉब्लेम वाढतात. त्यामुळे रिप्लेस करणं फार महत्त्वाचं असतं. तर ते रिप्लेस कसे करायचे, तर एक सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे इम्प्लांट बसवायचं. पण एखाद्या माणसाच्या तोंडात खूपच दात गेले असतील आणि 8-10 दात शिल्लक असतील तर काय करायचं, मग त्यावेळेला आम्ही ते दात काढतो आणि तिकडे इम्प्लांट बसवतो की जे 1 किंवा 2 दिवसामध्ये ट्रीटमेंट होते. त्यामुळे मेन प्रॉब्लेम काय असतो या लोकांचा, की त्यांना चावताना मजा येत नाही. म्हणजे ते चावायला लागले की चावलं जात नाही. आणि आपल्याला चव कशी लागते, दातातनं चव लागत नाही, चव लागते जिभेतनं. आणि जिभेला चव कधी कळते, जर आपण त्यात चावलं, त्यात लाळ मिक्स झाली आणि थुंकी आली आणि त्या थुंकीने जिभेला चव कळते. त्यामुळे दात नसले की त्या माणसाला चव पण लागत नाही. मग तो बायकोला म्हणतो, काय हल्ली तू जेवण बनवतेस. ॲक्च्युली बिचाऱ्या बायकोचा दोष नाही, अरे तुझ्या तोंडात दात नाही, तू चावत नाही, मग तुला कशी चव लागेल. त्यामुळे आपण दात बसवले की एक चव लागायला लागते. दुसरी गोष्ट, लोक दात नसेल तर कवळ्या लावतात. त्या कवळ्या असतात प्लॅस्टिकच्या. आज तुम्हाला सांगा की गरमागरम चहा पिण्यात किंवा थंडगार आईस्क्रीम खाण्यामध्ये जी गंमत असते, जी मजा आहे, त्या प्लॅस्टिकच्या कवळीने तुम्हाला कशी कळणार. त्यामुळे त्या टेम्परेचरचा पण आनंद आहे तो पण कळत नाही. त्यामुळे आपण कवळ्या हा प्रकार हळूहळू डिस्कार्ड होतोय आणि त्याच्याऐवजी आपण इम्प्लांटला जातो. याचा फायदा असा असतो की ते फिक्स असतात, सगळं खाता पिता येतं, आनंद मिळतो, चावायला मिळतं, शक्ती वाढते. मी तर सगळ्यांना तेच सांगतो की तुम्ही ना कुठेतरी म्हणजे फिरायला जाण्याबद्दल मला काही प्रॉब्लेम नाही, पण लोक आम्हाला सांगतात की डॉक्टर इम्प्लांटला पैसे नाही आहेत, कारण मी आत्ता ना युरोप ट्रिप करून आलो. अरे बाबा, युरोप ट्रिप चांगलीच आहे, पण तुझ्याकडे जर पैसे असतील तर दोन्ही कर, युरोप ट्रिप पण कर आणि दाताची ट्रीटमेंट कर. पण पैसे कमी असतील तर फक्त युरोप ट्रिप कर आणि तोंडामध्ये काहीच नाही तुला, त्याच्यापेक्षा सगळे पैसे दातामध्ये घाल. दात व्यवस्थित झालं तर शरीर व्यवस्थित राहणार आहे. म्हणजे मी तर ज्यांची वय जास्त आहेत ना मॅडम, त्यांना सगळ्यांना हे सांगतो की तुम्ही जर पुढे आजारी पडायचं नसेल, तुमच्या मुलांना, मुलींना, जावयाला, सुनेला तुमच्यासाठी हॉस्पिटलच्या फेऱ्या मारायच्या नसतील तर दात व्यवस्थित करा. कारण दात व्यवस्थित झाले की शरीर व्यवस्थित राहतं. दात हे आपल्या शरीराचं गेटवे ऑफ इंडिया आहे. त्यामुळे ते फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे व्यवस्थित ट्रीटमेंट करून घेणं महत्त्वाचं असतं. अगदी. आणि मला वाटतं की आत्तापर्यंत खूप लोकांनी तुमच्याकडे येऊन ट्रीटमेंट केलेल्या आहेत आणि त्यांना खूप चांगले असे अनुभव देखील आलेले आहेत. असेच काही अनुभव आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. आपण जाणून घेऊया त्यांचं काय मनोगत आहे ते. मी वैशाली संजय कर्वे, मी अलिबागहून आले
आता माझं पूर्ण 32 दातांचं इम्प्लांट तिथे केलं आणि मला काहीही त्रास झाला नाही. छान झालं सगळं. मी सुभाष मनोहर खानविलकर, माझं वय 66 आहे. मी डॉक्टर तामणकरांच्या सिरॅमको हॉस्पिटलमध्ये येऊन इम्प्लांट केलं. 3 दिवसामध्ये माझं हे इम्प्लांट झालं. कंप्लीट खाली जे दात होते ते 7 दात काढले आणि त्यानंतर त्याने इमिजिएट इम्प्लांट केलं. तर 3 दिवसामध्ये इतक्या शॉर्ट पिरियडमध्ये त्याने इम्प्लांट केलं आणि मला कोणत्याही प्रकारचा पेन वगैरे झालेला नाही आहे. एकदम इझी गोईंगमध्ये झालं हे. थँक्यू. डॉक्टर, आत्ता खरं तर ह्या सगळ्या प्रतिक्रिया बघितल्यानंतर आत्ता प्रेक्षकांना नक्कीच वाटलं असेल की सिरामको क्लिनिकमध्ये येऊन ह्या सगळ्यावरती ट्रीटमेंट करून घ्यायला हरकत नाही आहे. मात्र अजून काही ॲडव्हान्स टेक्निक्स आपल्याकडे उपलब्ध आहेत का? त्या टेक्निक्सबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. टेक्नॉलॉजी तर आहेच, पण त्याहून अजून एक मला महत्त्वाचा मुद्दा वाटतो जो मी तुम्हाला शेअर करतो. ते आपण नॉर्मली काय करतो की बाजूच्या एखाद्या क्लिनिकमध्ये जातो, तो डॉक्टर चांगला असतो, तो ट्रीटमेंट करतो, पण तो 7 ब्रँचमध्ये स्पेशलिस्ट असू शकत नाही. आता उदाहरणार्थ मला अनुभव आहे 37 वर्षाचा बरोबर आहे, पण रूट कॅनलचा स्पेशलिस्ट, गमचा स्पेशलिस्ट, दात काढायचा स्पेशलिस्ट, तारेचा स्पेशलिस्ट, इम्प्लांटचा स्पेशलिस्ट हा एकच माणूस कसा असू शकेल? म्हणजे एखाद्या MBBS डॉक्टरकडे जाऊन तुम्ही डोळ्याचं पण ऑपरेशन करा आणि कानाचं पण करा आणि किडनीचं पण करा, हे जे असं जर मी सांगितलं, हे कसं थोडंसं विचित्र किंवा गमतीदार वाटतं ना, तसंच दाताच्या बाबतीत आहे. म्हणजे दाताच्या 7-8 ब्रँचेस आहेत. म्हणजे समजा तुम्ही तुमच्या बाजूच्या क्लिनिकमध्ये गेलात आणि तो MDS असला तरी तो MDS त्याच विषयातला असतो ना, त्याला बाकीच्या 6तलं त्याच्यातली मास्टरी नसते. त्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की असा डॉक्टर शोधा की ज्याच्याकडे सर्व कन्सल्टंट अवलंबित. आमच्याकडे कसं होतं सिरॅमकोमध्ये, हे सर्व डॉक्टर कायम असतात. त्यामुळे पेशंटला त्याचे स्पेशालिस्ट जे असतं ना, स्पेशलायझेशन ते मिळतं. त्यामुळे चांगल्या ट्रीटमेंटसाठी एक तो स्पेशालिस्ट डॉक्टर पाहिजे, 2 टेक्नॉलॉजी पाहिजे. यात महत्त्वाच्या गोष्टी. आणि टेक्नॉलॉजीमध्ये मॅडम कसं होतं की टेक्नॉलॉजी ना खूप महाग असते. त्यामुळे कुठचाही डॉक्टरला ते परवडत नाही. आता एखादी 1 किंवा 2 चेअर आहे आणि त्याला जर 50 लाखाची जर काही टेक्नॉलॉजी घेतली, CBCT घेतलं किंवा OPG मशीन घेतलं किंवा सेरॅक्सचे जे आम्ही कॅब बनवतो ना 1 तासात ते मशीन घेतलं, तर त्याला परवडत नाही. दुसरी गोष्ट, ही टेक्नॉलॉजी शिकवणार कोण? कारण आम्ही जे शिकलेलो असतो डॉक्टर, त्या कॉलेजमध्ये ही टेक्नॉलॉजी शिकवत नाहीत. त्यामुळे त्याच्यासाठी ट्रेनिंगसाठी तुम्हाला वेळ काढायला लागतो, ती धडपड करायला लागते. आणि थोडी सिनियरिटी आल्यानंतर ना माणूस थोडासा आहे त्या अवस्थेत चाललाय ना, त्या ह्याच्यात मजेत असं राहायला बघतो. त्यामुळे चांगला डॉक्टर शोधण्यासाठी फक्त तो सिनियर असून चालत नाही किंवा फक्त ज्युनियर असेल तर त्याच्याकडे टेक्नॉलॉजी नसते. त्यामुळे कॉम्बिनेशन असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे एक तर टेक्नॉलॉजी पाहिजे आणि त्याच्यातली मास्टरी पाहिजे, मग तुम्हाला योग्य ट्रीटमेंट मिळेल. आणि ती स्वस्त मिळते कधी? जर त्या डॉक्टरकडे टर्नओव्हर खूप आहे. म्हणजे आपण एखादा म्हणतो ना की 1 डझन वस्तू विकत घ्यायला गेली की ती स्वस्त पडते, पण 1 वस्तू घेतली की ती महाग पडते. तसं जर मोठं क्लिनिक असेल तर त्यांना ओव्हरऑल त्या गोष्टी स्वस्त पेशंटला देऊ शकतात. त्याच्यात पेशंटचे खूप फायदे होतात. बरोबर. म्हणूनच तुम्ही आता खरं तर हा विषय घेतलेला आहे काही आधुनिक ह्या दंतशास्त्राचे नेमके पेशंटला काय फायदे होतात, तर अशा पद्धतीने हे फायदे होतात. आणि सिरामको डेंटल क्लिनिकमध्ये ह्या सगळ्या प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली उपलब्ध असल्यामुळे नक्कीच पेशंटला फायदा होणार आहे. बोरिवली इथे हे क्लिनिक आहे. ज्यांना कोणाला खरं तर दंत समस्या असेल, दाताचे विकार असतील, तर त्यांनी लगेचच खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा आणि डॉक्टरांशी संपर्क करून ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स करून घ्यावा. कारण अत्याधुनिक पद्धतीने ह्या ट्रीटमेंट्स केल्या जातात. त्यामुळे कुठल्याही प्रकारची भीती, अगदी लहान मुलांपासून अगदी ज्येष्ठांपर्यंत भीती बाळगण्याची गरज नाहीये आणि खूप उत्तम प्रकारे अत्याधुनिक पद्धतीने ह्या ट्रीटमेंट्स इथे उपलब्ध आहेत. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागलं, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन ह्या ॲडव्हान्स डेंटल ट्रीटमेंटबद्दल केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू. मला बोलावल्याबद्दल तुमचे आभार. आणि ह्यानंतर हितगुज हे आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे